बदलापूरच्या स्वानंद अर्णव इमारतीच्या रहिवाशांनी आमदार किसन कथोरे यांचे आभार मानत आनंद साजरा केला। या इमारतीच्या जागेवर रेल्वेकडून भूसंपादनाची चुकीची नोंद करण्यात आली होती। त्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न मांडताच प्रांत अधिकाऱ्यांनी रेल्वेकडे पाठपुरावा करून ही नोंद हटवली आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला। बदलापूरच्या कात्रप परिसरात प्राणजी सिटी परिसरात स्वानंद अर्णव इमारत असून तिच्या मागूनच रेल्वे लाईन गेली आहे। तिसऱ्या चौथ्या मार्गिकेसाठी भूसंपादन करताना प्रत्यक्षात एक जागा संपादित करून सातबाऱ्यावर नोंद करताना मात्र स्वानंद इमारतीच्या जागेवर रेल्वेने भूसंपादनाची नोंद केली होती। कन्व्हेन्स डीड करताना ॲडव्होकेट प्रदीप पाटील यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी नरहरी पाटील, आदित्य पाटील यांच्या माध्यमातून आमदार किसन कथोरे यांच्याकडे हा प्रश्न नेला। त्यानंतर कथोरे यांनी तातडीने विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडत या रहिवाशांचा त्रास समोर आणला। त्यानंतर तातडीने चक्र फिरली आणि प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांनी या इमारतीच्या जागेवर पडलेली नोंद रेल्वेकडे पाठपुरावा करून हटवली। त्यामुळे स्वानंद अर्णव इमारतीतील 100 कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार किसन कथोरे यांचा इमारतीच्या आवारात सत्कार केला। यावेळी माजी नगरसेवक नरहरी पाटील, समाजसेवक आदित्य पाटील, ॲडव्होकेट प्रदीप पाटील यांच्यासह इमारतीतील रहिवासी उपस्थित होते। रेल्वेचं तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम सुरू होते आणि त्यामध्ये भूसंपादनाचं सुरुवात ही झालेली होती। त्या भूसंपादनामध्ये स्वानंद अर्णव यांच्या जागा जी आहे ती चुकीच्या दिशेने काही नागरिकांनी किंवा जुन्या कोणीतरी काही असे हितचिंतक त्यांच्या माध्यमातून त्याला पूर्ण दाखवून दिली गेली आणि रेल्वेला ती भूसंपादन करायला लावलं। रेल्वेने ती भूसंपादन केली आणि रेल्वेने भूसंपादन केल्यानंतर या नागरिकांच्या सर्वेमध्ये लक्षात आलं की आपली जागा ही सुरक्षित राहायला पाहिजे, ती जात नाही। कारण एवढ्या 100 कुटुंबांचा प्रश्न तो त्यांच्यावर प्रसंग आला होता आणि ते माझ्याकडे एक दिवस अचानक आदित्य पाटील, नरहरी पाटील हे घेऊन आले। त्याच दिवशी मी अधिवेशनच्या लक्षवेधी करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये काम चालू होतं, त्याची लक्षवेधी केली आणि लक्षवेधीमध्ये या सोसायटीला 100 कुटुंबांना आज एक दिलासा मिळाला, त्यांचा सातबारा त्यांना परत मिळाला। या सोसायटीचं कन्व्हेन्स डीडचं काम ज्यावेळी माझ्याकडे आलं त्यावेळी जरा मी कागदपत्र बघितली तर त्या याच्यावर मला असं निदर्शनास आलं की या सोसायटीच्या सातबारावर 24 गुंठेपैकी 13 गुंठे क्षेत्रावर रेल्वे भूसंपादनाची नोंद झाली होती। मग आम्ही सोसायटीशी संपर्क केला, बिल्डरशी संपर्क केला, काही कागदपत्र काढली। त्यानंतर असं कळलं की ती नोंदच चुकी झाली, क्षेत्रच बाधित होत नव्हतं, ती क्षेत्राची नोंद या 24 गुंठ्यावर टाकली गेली। त्यानंतर आम्ही प्रांत साहेबांकडे हे आम्ही दुरुस्तीसाठी अर्ज केला वगैरे। त्यानंतर कथोरे साहेबांनी अधिवेशनामध्ये तो विषय उचलून धरला आणि खास करून मीडियाने तो विषय उचलून धरला होता। तर मीडियाच्याही त्यामध्ये मोलाचा वाटा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये न्याय मिळवण्यासाठी। आमदार साहेबांनी सुद्धा त्याची अत्यंत अत्यावश्यक पद्धतीने दखल घेतली आणि तो लक्षवेधी लावून हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून घेतला। 100 कुटुंबांनी एकत्र येऊन खरं तर आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हा प्रश्न सुटलेला आहे। आम्ही फक्त यांच्या जोडीला ताकदीने उभे राहिलो। जेव्हा आम्ही या प्रॉब्लेममध्ये आलो होतो पाटील साहेबांकडे, आम्ही आमचे वकील आहेत त्यांच्याकडे गेलो होतो, आमचे नगरसेवक आदित्य साहेब, पाटील साहेब यांच्याकडे गेलो। त्यांनी आम्हाला घेऊन आमदार साहेबांकडे गेले होते आणि आमदार साहेबांनी खरोखरच खूप वैयक्तिक लक्ष देऊन लक्षवेधी केली याच्यामध्ये। आणि आज हा जो निर्णय खूप लांबवर जाणार होता तो अत्यंत जलद गतीने त्याच्यावरती निर्णय घेऊन तुम्ही बघत असाल की 1 महिन्याच्या आतमध्येच याच्यावरती निर्णय आला आहे। त्याच्यामुळे मी पूर्ण सोसायटीच्या वतीने पूर्ण सर्व नागरिकांचे, आमच्या 100 जे फ्लॅट आहेत त्यांचे, आदित्य साहेब, वकील साहेब, आमचे विकासक जे आहेत बटुकबाई पटेल, चौधरी साहेब, तसेच तुम्ही सगळे जे पत्रकार आमचे बंधू भगिनी आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।